मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर जरांगेंकडून पोलिसांना हमीपत्र सादर करण्यात आलं। या हमीपत्रात जरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच पोलिसांच्या अटी शर्तींचं पालन करण्यासाठी आश्वासनं दिली आहेत। आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करूनच सर्व कार्यवाही केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। हे हमीपत्र मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात सादर केलं आहे। आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना एकावेळी एका दिवसाचीच परवानगी मिळाली आहे। शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं। त्यामुळे उद्या म्हणजे शुक्रवारी एकच दिवस जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करावं लागणार आहे। एका दिवसात आंदोलन कसं करणार असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला। आणखी काही दिवसांची परवानगी मागणार असल्याचंही सांगितलं जातंय, पण तशी परवानगी मिळाली तरी परवा शनिवार असल्यानं नियमानुसार जरांगेंना उद्यानंतर सलग आंदोलन करता येणार नाही। त्यामुळे शनिवार, रविवारी जरांगेंचा मुक्काम कुठे असणार हा प्रश्न कायम आहे। एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे। अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो। तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा। आमच्यासाठी जरांगेंचं आंदोलन राजकीय नाही, आम्ही आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून, सामाजिक चष्म्यातून पाहतो। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, तर काही राजकीय पक्ष खांद्यावर बंदूक ठेवून फायदा पाहत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला। यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू। काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार नाही। मोर्चा निघण्याच्या 2 दिवसांपूर्वी मनोज जरांगेंशी बोलणं झालं होतं, पण त्यांचा निरोप आला नाही असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं। कालही नगरमध्ये भेटण्याचं नियोजन होतं, पण ते मुंबईला जाण्यावर ठाम होते। आम्ही चर्चेला तयार आहोत, मनोज जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर दूर करू असं विखे पाटलांनी म्हटलं। त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी, मी तयार आहे चर्चेला येतो। झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये। मग मी तो काही परत विषय घेतला नाही, कारण जरांगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते, तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला त्यामध्ये। शरद पवार तसंच काँग्रेसचे अनेक नेते मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांनी कधीच आरक्षणाचा निर्णय घेतला नाही। पटोले वडेट्टीवारांनी ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीबाबत आजच्यात भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं। तर देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं, शिव्या देण्याचं काम सुरू आहे। देवेंद्र फडणवीस मराठा नाहीत, ही त्यांची चूक आहे का असा सवालही त्यांनी विचारला। आता देवेंद्रजी पुन्हा पुढाकार घेत आहे। एवढा सारा पुढाकार मराठा आरक्षणाकरता घेतल्यावरही देवेंद्र फडणवीसजी मराठा नाही आहे का, ही चूक आहे का? खऱ्या अर्थानं ही चूक आहे का? त्यांना टार्गेट करणे ही जी काही सुरू आहे ते काही योग्य दिसत नाही आहे। तुम्ही मागण्या नक्की करा, जरूर करा, पण मराठा समाजाच्या माध्यमातून तुम्ही एका नेत्याला त्या ठिकाणी टार्गेट करणे ही भूमिका काही योग्य नाही आणि काँग्रेस पार्टीची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे। मराठा आरक्षणाला सभागृहात आम्ही एकमतानं संमती दिली, आता बहुमत आहे, सरकारनं निर्णय घ्यावा। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली। तर सरकार धूम चित्रपटाच्या प्रमाणे आरक्षण 1 आरक्षण 2 असं खेळत असल्याची टीका केली। मराठा आरक्षण आंदोलनाला आपला पाठिंबा आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे आम्ही म्हणतोय असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। मी आपल्यापुढे बोलतो आहे हे आमचा सहभागच आहे असं म्हणा। आपण चॅनलवर जाणार, माझी बाजू मांडली जाणार आहे, तर हा माझा सहभाग आहे असं आहेच आहे। नाही, याला मराठा आमदारच का असं माझं मत आहे। का मराठा आमदारच हे तरी करण्याची काय आवश्यकता? सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे, सगळ्यांनी। ओबीसी जो घटक आहे किंवा मागासवर्गीय घटक आहे
आदिवासी घटक आहे, यांच्या बाबतीत आपण त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता करा असं आम्ही म्हणतोय ना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यानंतर किती वेळ गेला पण त्यांनी ते पूर्ण केलं नाही. शशिकांत शिंदेंचा एकनाथ शिंदेंवर हा आरोप पाहायला मिळतोय. आश्वासन दिलं तर ते पूर्ण करायला हवं. जातीचं राजकारण होत असल्यानंच आरक्षणाला विलंब होत असल्याची प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. नागपूरच्या संविधान चौकात शनिवारपासून ओबीसी महासंघ साखळी उपोषण करणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आरक्षण करत असल्याचं महासंघानं सांगितलं. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी ओबीसी महासंघानं दिली, तर गरज पडल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशाराही ओबीसी महासंघानं दिला आहे. आम्हाला विश्वास द्यावा, आम्हाला आश्वस्त करावं की आम्ही भविष्यात सुद्धा याला धक्का लागू देणार नाही, हे त्यांच्या नजरेत आणून देण्याकरिता आणि त्यांच्याकडनं एकदा पुन्हा त्याच मागणीवरती शिक्कामोर्तब करण्याकरिता आम्ही हे आंदोलनाची नागपूर येथून सुरुवात करत आहोत. मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेनं निघालेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली. जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. सतेश देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव असून मुंबईतील मनोज जरांगेंच्या उपोषणापूर्वीच ही घटना घडल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येते. आमच्या एका बांधवाला देशमुख म्हणून पुण्याच्या प्रवासात असताना त्यांना दम छाटला आणि अटॅक आलाय म्हणून अशी माहिती मिळाली. मग याला जबाबदार फडणवीस साहेब आहे. तुम्ही जर दिलं तर आमचे बळी जाणार नाही. तुम्ही आणखीन आता 2 बळी घेतले, आमचे 2 बळी घेतले. लातूरला पण एक असंच झालंय परवा. मराठा आंदोलनाच्या संयोजकांनी आझाद मैदानाची पाहणी केली. डीसीपी प्रवीण मुंढेंसोबत वीरेंद्र पवारांनी चर्चा देखील केली. अटी आम्हाला टाकलेल्या आहेत त्या कोर्टातर्फे सांगितलेलं आहे की जो नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे, हा जो नवीन कायदा आहे ना, हा परवाच अस्तित्वात आला सकाळी आणि लगेच आम्हाला तो लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे तो कायदा देखील वाचायला आम्हाला आमचे आज अशी जी आहे तिथे ॲडव्होकेट साहेब, त्यांना पण 2 तास गेले कारण आम्हाला कॉपीच मिळाली नाही. त्याच्यानंतर रात्री 8:30ला आम्ही पुन्हा रिॲप्लिकेशन चालू केलं. आता जी परिस्थिती तोपर्यंत मनोजदादा निघालेले आहेत, त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही करू. मनोज जरांगेंचं उद्या आझाद मैदानात आंदोलन होणार आहे. आंदोलनासाठी मराठा आंदोलक दाखल व्हायला सुरुवात झाली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही तयारी करण्यात आली. तसंच सीआरपीएफची एक कंपनी आझाद मैदान परिसरात दाखल झाली आहे.